विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी परस्पर उमेदवार ठरवले। या प्रक्रियेमध्ये कोणालाही विश्वासात घेतलं नाही अशा तक्रारी राज्यातल्या काँग्रेसच्याच नेत्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या आहेत। त्याची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असून सपकाळ यांना याबाबत विचारणा केली। उमेदवारांची निवड करताना सपकाळ यांनी त्या विभागातील नेत्यांना काहीच विश्वासात घेतलं नाही, परस्पर उमेदवार जाहीर केले। पण यातील बहुतांश उमेदवारांनी आपले अर्ज कोणाशीही चर्चा न करता मागे घेतले आणि तसंच काही उमेदवारांनी माघार घेऊन शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उमेदवारांच्या माघारीमध्ये अर्थकारण असल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे काँग्रेसची प्रतिमा खराब झाली असल्याची तक्रार काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, नाना पटोले यांनी केली। त्याच्यावर आम्ही चर्चा करू। मी आता मूल्यांकन आणि हे करण्याचं माझं काम नाहीये, ते हायकमांड सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवत आहे। पण आम्ही पक्षाच्या जेव्हा बैठक होईल त्यावेळेस या विषयावरची चर्चा पक्षाच्या अंतर्गत मीटिंगमध्ये आम्ही करू। हायकमांडला सगळे घडामोडी माहिती असतात। मी स्वतः अध्यक्ष राहिलो महाराष्ट्राचा, त्याच्यामुळे हायकमांडचं प्रत्येक गोष्टीवर लक्ष असते, संघटनात्मक गोष्टीवर लक्ष असते। त्याच्यामुळे आम्हाला मांडायची गरज नाही। जे काही चांगलं होईल वाईट होईल त्याच्या सगळ्या गोष्टीची नोंद हायकमांड घेतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आतापर्यंत काँग्रेसचे नेते प्रदेशाध्यक्षांवर नाराज आहेत वगैरे चर्चा सुरू होत्या, आता तक्रार करण्यात आली आहे, वरून सुद्धा दखल घेण्यात आली आहे। राहुल गांधींच्या विश्वासातले प्रदेशाध्यक्ष जितेंद्र। नक्कीच विक्रांत, कारण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 9 जागांवर काँग्रेसने आपल्या राज्यात उमेदवार उभे केले होते। त्यापैकी 5 जे उमेदवार आहेत ते विदर्भातील होते, त्यापैकी 3 माघार घेतलेली आहे आणि पक्षाची कुठलीही किंवा नेत्यांशी कुठलीही चर्चा न करता परस्पर ही उमेदवारी मागे घेतली आणि त्यामुळे जे आहे काँग्रेसची एक नाचक्की झालेली आहे आणि याबाबतचे जो अधिकार होते ते संपूर्णपणे प्रदेशाध्यक्षांना देण्यात आले होते। मात्र प्रदेशाध्यक्षांनी जे अधिकार दिले होते ते स्थानिक जिल्ह्याचे जे नेते आहेत त्यांना दिलेले होते। त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील जे मोठे नेते आहेत, मग यामध्ये अमरावतीमधील यशोमती ठाकूर असतील, चंद्रपूरमधील विजय वडेट्टीवार असतील किंवा भंडारा गोंदियामधील नाना पटोले असतील, यांच्यावरही जबाबदारी निश्चित करण्याची जी आहे किंवा यांच्यावरही जबाबदारी निश्चितीची प्रक्रिया जी आहे ती हायकमांड करेल अशीही एक चर्चा सुरू होती। त्याच अनुषंगाने आता प्रदेशाध्यक्ष विरुद्ध जुने काँग्रेसचे जे नेते आहेत आणि आपापल्या जिल्ह्यातील मोठे नेते किंवा महाराष्ट्रातील जे मोठे नेते आहेत त्यांनी तक्रार केल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगाने जे आहे त्या हायकमांडने आता दखलही घेतलेली आहे। आता नेमकी काय भूमिका घेतात पक्षश्रेष्ठी, कारण हर्षवर्धन सपकाळ हे अध्यक्ष झाल्यापासून त्यांनी आपापले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अध्यक्ष जे नेमलेले आहेत ते त्यांच्या जबाबदारीवरून आणि त्यांच्या म्हणण्यानुसार हे उमेदवार देण्यात आलेले होते। त्याचबरोबर प्रदेशाध्यक्षांविरोधात अनेक जिल्हाध्यक्षांनी किंवा अनेक नेत्यांनी उघड नाराजीही व्यक्त केलेली होती। त्यामुळे आता नेमकं प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविषयी आणि खास करून विधान परिषद निवडणुकीमध्ये जी काँग्रेसची इमेज झालेली आहे, जी नाटकी झालेली आहे, उमेदवारी मागे घेतलेली आहे कुठलंही कारण नसताना आणि नंतर अनेक कारणं सांगण्यात आलेली आहेत, त्यामुळे हायकमांडने आता याची दखल घेतली आहे। आता नेमकं या प्रकरणात हायकमांड काय भूमिका घेतं ते पाहणं या अनुषंगाने महत्वाचं ठरणार। त्या भूमिकेकडे आपलं लक्ष असणार आहे। जितेंद्र, तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।